जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही सोशल मीडियावर पसरणाऱ्या तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंपावरील गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित केले आहेत। बॉटलमधून पेट्रोल डिझेल विक्रीवर निर्बंध घातले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे निर्देश दिले आहेत। जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन पेट्रोलियम या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे। सद्यस्थितीत एकूण 675 किलोमीटर पेट्रोल आणि 809 किलोमीटर डिझेल साठा उपलब्ध आहे। तसेच 475 पेट्रोल आणि 1100 किलोमीटर डिझेलचा साठा वाहतुकीत आहे। मात्र पेट्रोल पंपावर वाहनधारक अनावश्यक गर्दी करत आहे। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने पेट्रोल पंप चालकासह वाहनधारकांना सुद्धा नियमावली लागू करण्यात आलेली आहे। पेट्रोल किंवा डिझेल खुल्या प्लास्टिक बाटल्या, कॅन आणि अनधिकृत कंटेनरमध्ये देणे बेकायदेशीर आहे। इंधन फक्त वाहनांच्या टाकीतच भरून द्यावे। रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे निर्देश दिलेले आहेत। प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोजचा उपलब्ध साठा आणि मागणीची माहिती दर्शनी भागात फलकावर लावणे बंधनकारक आहे। सर्व पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही यंत्रणा 24 तास कार्यरत असावी आणि विक्रीच्या नोंदी अद्ययावत ठेवाव्या। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप चालक किंवा व्यक्तीविरुद्ध पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे।